नमस्कार मित्रांनो. आज आपण सामाजिक आपली जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची, त्या परिस्थितीवर बोलण्याचा एक प्रयत्न करूयात. मला असं वाटतं की आपली जी परिस्थिती आहे, सामाजिक व्यवस्था, अं, आपलं कल्चर है ना, ते खूपच म्हणजे लो लेवल आहे किंवा तिथं लोकं विचार करत नाहीत. बेरोजगारीचं प्रमाण एवढं आहे, पण तरी आपण काय करतो तर गव्हर्नमेंट जॉब. पण गव्हर्नमेंट तर प्रत्येकाला जॉब देऊच शकणार नाही ना. जागा असतात 100-200 आणि लोकं लाखावरती फॉर्म भरतात. मग सिलेक्ट होणारे तर तेवढेच आहेत, पण जे सिलेक्ट नाही झाले त्यांचं पुढं काय होतं, त्याचा आपण विचार करत नाही. परत आज आपल्या समाजामध्ये मुली मिळत नाही आहेत लग्नांसाठी. तर त्याचं रूट कॉज काय आहे, हे लोकांना माहिती नाही आहे. ते समजून पण घेत नाहीत. त्याचं रूट कॉज कुठंतरी पितृसत्ताक समाजामध्ये दडलेला आहे, की मुलांना आपण खूप जास्त महत्त्व देतो आणि मुलींना खूप कमी लेखतो. हे त्याच्या पाठीमागे कारण आहे. कितीतरी मुलींना गर्भातच मारून टाकलं. म्हणजे डाटा आहे तो. जवळपास आपल्या देशात पूर्ण जर बघितलं तर जवळपास 4 ते 5 कोटी मुली मिसिंग आहेत. मिसिंग आहेत म्हणजे त्यांना मारून टाकलं आपण गर्भातच. म्हणजे कमी आहे. मुलींची संख्या तेवढी कमी आहे. आणि याच्या पाठीमागचं कारणं ते शोधण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. मग त्याच्या पाठीमागची कारणं तर मूळ पितृसत्ताक पद्धत, जातीव्यवस्था, स्त्रियांना अगोदरपासूनच आपण कमी लेखत आलेलो आहे. त्यांना समाज जीवनामध्ये खूप निम्न दर्जाचं स्थान दिलं गेलेलं आहे आधीपासूनच. त्यांच्या विरुद्ध रूढी, परंपरा आजही त्यांना म्हणजे त्याच गोष्टीमध्ये आपण जखडून ठेवलं आहे. त्यांना आपण शिक्षण देत नाही किंवा त्यांना उच्च विचार करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. त्यांनी नोकऱ्या कराव्या किंवा त्यांनी समाजात पण उच्च पदावरती त्या पोहोचाव्या ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील नसतो. आणि स्त्रिया पण त्याला जबाबदार आहेत, कारण स्त्रियांना कमी लेखतात, कमी म्हणजे मागे खेचतात. स्त्रियांना पुढे जाऊ देत नाहीत. हे पण त्याच्या पाठीमागं कारणं आहेत. शिक्षणाचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे. शिक्षण संस्था खूप कमी दर्जाच्या आहेत आपल्या इकडे, है ना. ही त्याच्या पाठीमागची कारणं आहेत. आणखी कारणं जर म्हणली, त्रास होतोय मला त्याच्यामुळे मी चष्मा घालतो. लग्न संस्था म्हणजे लग्न संस्था कशी तयार झाली तर फिजिकल नीड होती, है ना. स्त्रीला पुरुष लागतो, पुरुषाला स्त्री लागते आणि त्याच्यातून ती लग्नसंस्था तयार झाली. लग्नसंस्था लग्नसंस्थेमध्ये दुय्यम स्थान स्त्रीलाच मिळत गेलं. तिला व्यवस्थित अधिकार मिळाले नाही आहेत. आज जी परिस्थिती आहे लग्नानंतरची, ती खूप खराब होत गेलेली आहे, खराब होत चाललेली आहे. आपण पाहतो म्हणजे खूप म्हणजे भयंकर कंडिशन आहे. ती कुठं तर बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे मला वाटतं की बाबा फ्रीडम महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही फ्रीली जगू द्या आणि म्हणजे योग्य काय आहे, अयोग्य काय आहे ह्याची एक शिकवण द्या. पैसा कसा कमवला पाहिजे किंवा कुठून कमवला पाहिजे, आपलं सरकार काय करावं लागतं सरकारला त्याच्यासाठी, आणि म्हणजे ते उत्तरदायित्व कोण आहे त्याच्या पाठीमागं, ह्याचं आपल्याला कुठंतरी उत्तर मिळालं पाहिजे. आणि आपण पण प्रश्न केला पाहिजे की बाबा मला एखादी गोष्ट मिळत नाही आहे, बेसिक आमच्या गरजा पूर्ण होत नाही आहे, तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहेत, क्वेश्चन करता आलं पाहिजे. आणि ती जर नसेल तर मग समाजाची अधोगती होत जाणार आहे. समाज म्हणजे आणखी तळात पोहोचणार आहे, कारण ऑलरेडी तळामध्येच आहे. ऑलरेडी आपण पाहतो एवढ्या फ्रीबीज विकल्या जातात, सरकारकडून दिल्या जातात. मग त्याची खरी गरज खरंच आहे का, किंवा मग गरज का त्याची तयार झाली.
तशी तर एखादा सुदृढ समाज व्यवस्था असती आपले नागरिक जर चांगले असते तर त्याची गरज पडायला नाही पाहिजे होती. पण त्याची गरज का आहे? तर गरिबीचं प्रमाण एवढं जास्त आहे. मग गरीब गरीबाला गरीब ठेवण्यात कुणाचा तरी फायदा आहे. म्हणून त्या गोष्टी आजही आपल्या समाजात दिसतात, आपल्याला आजूबाजूला दिसतात. आणि म्हणजे लोकांना फ्युचरमध्ये काय होणार आहे, फ्युचरचं तर विचारच करत नाहीत लोकं. म्हणजे आता क्लायमेट चेंज वगैरे आहे, त्या गोष्टी आहेत. पण ती बिलकुल अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये. अवेअरनेस पाहिजे. आणि बस बंधनं आपणच वाढवतो. म्हणजे आपणच आपल्या भोवती अशी बंधनं तयार करतो की आपण त्याच्यातून बाहेरच नाही पडू शकत. म्हणजे आपल्याला फ्री मग जगता येतच नाही नंतर. EMIचा ट्रॅप लागतो आपल्या मागे. बंधनं आपण स्वतः तयार करत जातो. ती मग एक बेकार म्हणजे माणूस फसत जातो त्या गड्ड्यामध्ये आणि नंतर तो बाहेर पडू शकत नाही किंवा त्याला त्याच्या मनासारखं जगता येत नाही आहे. ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब.